माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. दशमस्कंद पूर्वार्ध भाग 40 नामकरण बाललीला. परीक्षिता गर्गमुनी हे यदुकुळाचे कुलगुरू होते. वसुदेवाच्या सांगण्यावरून ते नंदाकडे आले. नंदाने त्यांना रोहिणीचा मुलगा यशोदेचा मुलगा याचे नामकरण करण्यास सांगितले. कंसाला संशय येईल की यादवांचा गुरु गर्ग याने ज्या अर्थी नामकरण केले त्या अर्थी ही मुले वसुदेवाचीच असावीत. मग तो या मुलांना मारून टाकेल. गर्गमुनी म्हणाले. यावर नंदाने त्यांना अगदी गुप्तपणे नामकरण विधी करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी रोहिणीच्या मुलाचे नाव ठेवले बलभद्र, रोहिणीय, राम, बलराम ही नावे दिली. संघर्षण ही नावे दिले. यशोदेचा मुलगा सावळा होता. त्याचे नाव श्रीकृष्ण ठेवले. हे नंदाला म्हटले. ते नंदाला काय म्हणाले? हे दोन्ही मुलगे शेष विष्णू यांचे अवतार. बालपणी यांचे पालन पोषण तुम्ही फार दक्षतेने करा. परीक्षिता गर्गमुनीने असे त्यांचे नामकरण केल्यावर नंद, यशोदा सर्वजण त्यांना बलराया, कृष्णा, कान्हा अशा नावाने बोलावू लागले. हाका मारू लागले. कृष्ण बलराम भाऊ भाऊ म्हणूनच वाढू लागले. जसे जसे ते मोठे होऊ लागले तसतसे त्यांच्या बाललीलांनी गोकुळातले लोक मोहून जाऊ लागले. ते थोडेसे चालू लागले तेव्हा मातीत खेळू लागले. हातात हात घालून मार्गात चालत जायचे. धुळीत खेळायचे. तोंडाला अंगाला माती लावून घ्यायचे तेव्हा आणखीनच शोभून दिसायचे. माता यशोदा, रोहिणी हट्टाने त्यांचे अंगे पुसत. ते पुन्हा धावत पुन्हा मातीत खेळत. कमरेत घुंगुरवाल्या घागऱ्या होत्या. त्यांचा चालताना चुन चुन आवाज व्हायचा. मग पुन्हा मुद्दाम कंबर हलवायचे. वेडेवाकडे पाय आपटून हातवारे करायचे. चुन चुन आला की खिदळायचे. एकमेकांना ओढायचे, लोटायचे. मार्गात चटकन कोणाच्या तरी मागून जायचे आणि पटकन थांबायचे. चुकलोसे वाटून आईला बिलगायचे. हसणे इतके गोड कुंडकळ्या उमलायच्या. आधी बहुतेक दात म्हणून त्यांच्या मुखात वस्ती करून जात असाव्यात. हो, म्हणजे सुगंध तर नक्कीच येईल. मातांना त्यांची हसरी मूर्ती पाहताना कामधाम विसरायला होईल. जरा असे मोठे झाल्यावर त्यांना आवरता पुरी वाट होऊन जाईल. कधी वासराच्या शपट्या ओढी त्यांना पिटावून लावी, कधी गाईच्या शिंगांना हात घाली, नाहीतर कासेखाली शिरून त्यांचे दूध पीत. कधी आगीजवळ जात, कधी विहिरीच्या काठाजवळ जात. आठ डोकान प्रतिबिंब पाहत, आपले मासे कासवे पाहत, एकमेकांना हका मारीत, आपले घुमलेले ध्वनी ऐकत, कधी मोराचे पिसारे पकडीत, त्यांच्या मानेला कोमल हातांचे विळखे घालीत, डोक्यात मोरपिसे खोवीत, कधी काड्याकुड्यात जात. आई ओरडली, आणायला धावली की हटवून बसत. मला वासरावर बसव, मला गाईवर बसव, मला खांद्यावर घे, मला कमरेवर घे, मला हे दे, मला ते दे. सारख्या हट्ट खोड्या दोघी एकापेक्षा एक सरसच होते. घरोघरीचे समन्वयक बालगोपाळ जमून जेव्हा ते गोकुळात सगळीकडे खोड्या करायला लागले तेव्हा गोपी यशोदेला त्यांची गराणे सांगायला येऊ लागल्या. दुधादह्याच्या चोऱ्या आईच्या कानावर येऊ लागल्या. कागाळ्या सांगताना चिडलेल्या गोपी सांगता हसू लागायच्या. रागाची जागा कौतुकाने घ्यावी, कोपाची जागा आनंदाने घ्यावी असे होऊ लागले. यशोदेने सांगावे, कोठे गेला तो चोरटा? येऊ दे त्याला, मी चांगला मार देते. मग गोपीने म्हणे, नाही, त्यांना मार बसावा म्हणून नाही आम्ही सांगत. तेवढ्यात धाव दोघे यायचे. तोंडाला लोण्याचे अंश चोऱ्यासारखे यशोदेच्या मागे लपायचे. भोळेपणाने आपल्याच गोष्टी ऐकायचे. यशोदा, रोहिणी त्यांना पाहताच पुढे उडीत, पण त्यांना मार बसू नये म्हणून गोपीच मध्ये पडायच्या. परीक्षिता, भगवंताजवळ सर्व प्रकारे सर्व भावाने क्रीडा करायला मिळावी म्हणून शक्र ऋषीमुनींनी युगे तपश्चर्या केलेली होती. हे वरदान म्हणून हे गोपींचे जन्म कृष्ण अवतारासाठी मागून घेतले होते, हे विसरू नको. एकदा बलरामाने कृष्णाने बालकाजवळ जाऊन खेळ मांडले होते. इतरांचा डोळा चुकून माती खाल्ली तरी पण एकाने ते पाहिलेच. धावत त्याने यशोदेला सांगितले, माई कृष्णाने माती खाल्ली, बघा. यशोदेने कृष्णाला बोलावले, विचारले. तेव्हा तो म्हणाला, नाही गाई, हा उगाच चाळ घेतोय. ते काही नाही, आ करून दाखव. नाही, पाय वाटलं तर? या तोंडात माती राहील तर कुठे? आ. कृष्णाने आ केला. यशोदा पाहतच राहिली. त्या मुखात अनेक ब्रह्मांडे होती. तिला पुन्हा भूल पडली. तिने डोळे मिटून घेतले. आईला गदा हलवीत कृष्ण म्हणाला, पाहना डोळे काय मिटून घेतेस? नाही माझ्या कृष्णा, मला तुझा थांग नाही लागला. तू ना आहे तसाच आहे. मला तुझी सर्व माया का समजणार आहे? खरेच
आत आणखी माती राहायला जागाच नाही रे. सर्व सदन ब्रह्म भरलेले आहे. मी तुला प्रणाम करते. तू सर्व सत्ताधारी परमेश्वर आहेस. कृष्णाने तिला ही दृश्य विसरायला लावले. आपल्या मोहमायेने तिला भूलोकात आणले. ही यशोदा हा नंद फार मोठे तपस्वी धरा वसू होते. त्यांनी भगवंताची वात्सल्य भक्ती ब्रह्मदेवाकडून मागून घेतली होती. त्यामुळेच त्यांचे हे परमभाग्य उदयास आले होते. एकदा काय झाले, यशोदाने कृष्णासाठी स्वतः दही घुसळ्यास घेतले. इतर कामे दाशींवर सोपवली. उभी राहून ती डेऱ्यातील दही घुसळीत होती. हात दमले होते. कपाळावर घाम आला होता. वात्सल्य भाव देही सामावत नव्हता. अंग कापत होते. तोंडाने कृष्णाच्या लीलाबद्दल स्वतःच रचलेली गाणी गुणगुणत पूर्ण तन्मयी झाली होती. तेवढ्यात कृष्ण कुठून तरी धावत आला. आई जवळ आला आणि त्याने रवीच घट्ट धरून ठेवली. आई मला घे ना, आई मला घे ना. बाळकृष्णाने रवी थांबवली. हट्ट धरला. भूक. आईने त्याला मांडीवर घेतले. पदराड घेतले. त्याच्या काळ्याभर कुंतलातून मायेने करांगोळी फिरवीत ती त्याला पाजू लागली. पण तेवढ्यात दुसरीकडे चुल्यावर ठेवले दूध ओतू गेले. ऐश्वर्याने कृष्णाला चटकन खाली ठेवले. दूध उतरण्यासाठी ती धावली. भक्ताने अनुसंधान कुठे असायला हवे. एवढे परब्रह्मपूर्ण वत्सल रसात भक्तीला बुडवून टाकीत असताना दुर्लभ ठेवा प्राप्त झालेल्या भक्ताचे अवधान कुठे असायला हवे. त्या श्रीहरीला सोडून ती यशोदा कर्मबद्ध जीवाप्रमाणे थोडे दूध फुकट जाईल म्हणून त्या श्रीहरीला सोडून धावली. भगवंतालाही कशा आवडेल. त्याने आईवरचा राग डेऱ्यावर काढला. जवळचेच एक लाकूड उचलून डेरा फोडून टाकला. मोठ्याने रडे काढले. किती जीव त्या दुधात. वाचतेस ना दूध. घे इकडे दही दूध वाहून टाकतो. किती धडपडशील. असेच जणू तो म्हणत होता. यशोदा आली. ती रागवली. कृष्ण कुठे गेला. तेवढ्या शेजारच्या खोलीत एका उलट्या सकुळीवर चढून शिंक्यातले शिळे लोणी खाण्यात स्वारी गुंगू होती. हातात छडी घेऊन यशोदा त्याला मारायला लावली. त्याने दान दिशी उखळीवरून उडी मारली की तो त्या खोलीतून पळाला. तिने पाठलाग केला पण तो चपळ कसला सापडणार. शेवटी आईने कष्ट पाहावेनात म्हणून सापडला. आईचे कष्ट पाहावेना म्हणून सापडला. त्याने रडवलेले तोंड, लोण्याने माखलेले, आसवांनी त्यातच गालावर काजळ उतरलेले, भिवून डोळे आईकडे टक लावून पाहणारे. छे, त्याला मार देण्यापेक्षा बांधून ठेवावे. यशोदेने विचार केला. उखळीलाच बांधावे. दोरी आणली. कमरेभोवती वेढले पण 2 बोटे कमी पडले. पुन्हा तिला जोड दिला. पुन्हा 2 बोटे कमी पडले. 10-12 गाठी पडल्या दोरीला तरी दोरी पुरेना. यशोदेला वाटले काहीतरी चुकतंय. जो अमाप अमोज अपार आहे त्याला ती बांधून ठेवणार होती. तिची दया येऊन कृष्णाने दोरी एकदाची बांधून घेतली. उकळीशी कृष्णाला बांधून यशोदा म्हणाली, आता कसला धावतोस रे. पाहते फार पुंडाई करतोस नाही का. मुकाट्याने स्वारी बसून राहिली. यशोदा दृष्टी आड होताच उखळी आडवी पडली आणि कृष्णाने रांगत रांगत उखळी अंगणात गरंगळत नेली. यशोदेला पत्ताच नव्हता. अंगणाच्या शेवटी 2 अर्जुन वृक्ष जवळजवळ उभे वाढलेले होते. कृष्णाने त्याच्यामधून पलीकडे जाण्यासाठी उकळी ओढली पण वृक्षाच्या मध्ये ती अडली. त्याने जोराने उकळी ओढली आणि ते 2 अर्जुन वृक्ष धाडकन उन्मळून पडले. त्यातून 2 दिव्य गंधर्व प्रगट झाले. त्यांनी श्रीकृष्णाची स्तुती केली. मणिग्रीव नलकुबर नावाचे हे दोघे गंधर्व पूर्वी नारदाने शाप दिल्यामुळे वृक्षरूप झाले होते. त्यांना कृष्णाने शापमुक्ती दिली. ते गंधर्व मदिरा पिऊन अप्सरांसह जलक्रीडा करीत होते. नारदाला पाहून त्यांनी वस्त्रे धारण केली नाही म्हणून तुम्ही वृक्ष व्हाल. कृष्णावतारात विष्णू तुम्हाला त्यातून सोडवेल असा शाप नारदाने दिला होता. हे वृक्ष उन्मळून पडले. यशोदा गोपी बाहेर धावल्या. तोपर्यंत ते गंधर्व कृष्णाला प्रदक्षिणा करून अदृश्य रूपाने उत्तर दिशेला गेले होते. नंदाने धावत येऊन कृष्णाच्या पोटाला बांधलेली दोरी सोडली. कृष्णानेच ते वृक्ष पाडले याबद्दल नंदाच्या मनात शंका उरलेली नव्हती. पण कृष्ण मोठ्या संकटातून वाचला असेच यशोदेला व गोपगोपींना वाटले. परीक्षिता, श्रीकृष्णाच्या बाललीलातच अनेक जीवांना उच्च गती प्राप्त होत होती. शुकदेव स्मृतिमय श्रीकृष्ण लीलामृत रममाण होते. रममाण झाले होते. सूत शौनादिकास हरिकथा सांगत होते. आता सर्वांनी पूर्ण अवधानाने श्रीकृष्ण लीला ऐकण्यास प्रारंभ केला. या ठिकाणी ही कथा संपली. पुढील भागात आपण श्रीकृष्णाच्या बाललीला बघूया. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधी.
देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते.